या संवाद कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. खरं तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतंच संपन्न झालं आणि त्यानंतर त्या अधिवेशनामध्ये पनवेलकरांचा आवाज मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला ते सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचावे. आपले सगळे पत्रकार बांधव खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यापर्यंत ते विषय पोहोचावे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेलाही त्याची माहिती मिळावी की नक्की ज्यांना आम्ही विधान भवनात पाठवलंय ते आमची बाजू योग्य पद्धतीने मांडतायत का, खरंच जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याला ते न्याय देतात का. आणि म्हणून एक वेगळा पायंडा या माध्यमातून पाडण्याचा आपण हा प्रयत्न करतोय की जर का विक्रांत पाटीलचा एक नावाचा एक आमदार ज्याला आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जबाबदारी मिळालेली आहे तो प्रत्येक अधिवेशनानंतर हा प्रयत्न करेल की अधिवेशनानंतर तिथे जे काही घडलं ते पनवेलकरांना उत्तर देणं हे मी बंधनकारक समजतो, ती माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून त्यांच्या प्रती आपली असलेली भावना ही या पत्रकार संवादाच्या माध्यमातून आपण प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. वेळेत कदाचित कधी पुढे मागे होऊ शकेल पण आपला हा प्रयत्न नक्की असेल की ज्या पद्धतीनं आपण हा विषय सगळ्यांसमोर ठेवू. एवढ्या कमी शॉर्ट नोटीस वरती आपण सगळ्या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खर तर आमदार म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर जी काही कारकीर्द राहिली 1 वर्ष 31 ऑक्टोबरला पूर्ण झाले आणि सुरुवातीचा कालावधी खरं तर सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा एक स्टान्स चेंज व्हावा लागतो, एक मोड चेंज व्हावा लागतो. थोडा कालावधी त्यात जातो. जबाबदाऱ्या समजून घेणं, त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण पुढे अग्रेसिव्हली येणं या सगळ्या विषयामध्ये काही कालावधी लागत असतो. जेवढ्या कमी कालावधीत हा विषय हा प्रवास आपल्याला कमी करता येईल आणि आपल्याला लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येईल, प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येईल तो आपण कमी कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि जी काही अधिवेशनं आतापर्यंत झाली मग ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, नंतरचं पावसाळी अधिवेशन असेल आणि आता नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन असेल, या 3 अधिवेशनांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 251 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं एक बुकलेट आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे की नक्की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या विषयांना टच केलाय, त्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या विषयावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकंदरीत तारांकित प्रश्न ज्याला आपण एलएक्यू म्हणतो आतापर्यंत 145 एलएक्यू लावण्याचा आपण प्रयत्न केला. लक्षवेधी सूचना ज्या आहेत त्या आतापर्यंत 54 लक्षवेधी सूचना आपण त्या ठिकाणी प्रस्तुत केल्या. विशेष उल्लेख की ज्या विषयाला विशेष आपण मांडलं पाहिजे, विशेष उल्लेख हे आयुष जे असतं त्यामध्ये आपण आतापर्यंत 26 विषयांवरती चर्चा केलेली आहे. औचित्याचे मुद्दे यामध्ये आपण 17 विषयांवरती चर्चा केलेली आहे. अल्पकालीन चर्चा त्यात विस्तृत बोलता येतं असे 2 महत्वाचे विषय आतापर्यंत आपण त्यात चर्चा केलेली आहे. आणि अर्धा तास चर्चा हे जे काही आयुध असतं त्यामध्ये आपण 7 अर्धा तास चर्चांवरती त्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत. त्यामुळे 251 वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनेक विषय हे पूर्णपणे सुटले, काही विषय सुटण्याच्या मार्गावरती त्यांचा प्रवास सुरू झाला आणि अनेक विषय ते ज्याच्यामध्ये पाठपुराव्याची गरज आहे येणाऱ्या कालावधीमध्ये यशस्वीपणे आपण तो पाठपुरावा करू. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की जे काही 5-6 विषय जे ठळक आहे की ज्याला खरंच याचा इम्पॅक्ट पनवेलकरांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर आहे असे जे विषय त्यामध्ये होते की सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय जो एअरपोर्टच्या अनुषंगाने येणारं नैना प्राधिकरण आणि नैनाच्या माध्यमातून या भागामध्ये जे काही विकास अपेक्षित होता. 2013 नैना आली आणि 13 पासून 25 पर्यंत 12 वर्षामध्ये नैना स्वतःची एक वीट सुद्धा लावू शकले नाही. त्यामुळे ह्या विषयामध्ये खरंच किती गुंता आहे यामध्ये अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर ज्या पद्धतीनं सिडको सुलतानी मानसिकतेतून वागत होती की शेतकऱ्यांना विश्वासात न घेणं, हम करे सो कायदा ही भूमिका आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी समन्वयाचा अभाव मला जाणवला. आणि मग शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या, सिडको करते वेगळी आणि त्यामुळे जे काही अडचणी तयार झाल्या होत्या म्हणजे सगळ्यात अडचण होती ड्रोन सर्वे केले होते त्याच्यामध्ये या शेतकऱ्याची हद्द त्या शेतकऱ्याच्या जागेत घुसली आहे
त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये ते दिसत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा त्याला मोबदला द्यायला जाताय तेव्हा तो शेतकरी सांगतो तुम्ही मला 40% भूखंड दिला, पण त्या जागेवर ऑलरेडी इमारती आहे, मी याचा लाभ कसा घेणार? त्यामुळे तो स्वतःची मूळची जागा सोडायला तयार नव्हता, त्यामुळे ते प्रश्न सुटत नव्हते. अनेक ठिकाणी ड्रोनने सर्वे गेले. यांनी सर्वे केला समजा उन्हाळ्यामध्ये त्यांना प्लेन टेबल लँड दिसली, त्यांनी तिथे 40%चे भूखंड, तिथे रिझर्वेशन टाकले, अम्युनिटीज टाकल्या आणि त्यानंतर पावसाळ्यात कळलं की अरे हे तर तळ आहे, पावसाळ्यात तळ आहे आणि उन्हाळ्यात त्यांनी सर्वे केले. असे काही तुगलकी निर्णय केले होते. त्यांनी सर्वे ड्रोननी केला, त्यामध्ये स्ट्रक्चर दिसलं, त्या स्ट्रक्चरला त्यांनी म्हटलं की तिथे काही जागा आरक्षण टाकून दिली, ते नंतर कळलं की ते स्मशानभूमी आहे. म्हणजे अशा प्रकारचे तुगलकी निर्णय, एक केस पेपर, एक त्याच्या नकाशासह आपण जेव्हा त्या सिडकोच्या बैठकीत दिलं, म्हणजे पहिल्या अधिवेशनात हा विषय मांडला, त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याच्या बैठका केल्या, मंत्री महोदयांबरोबर बैठका केल्या. त्यानंतर सिडकोच्या जेव्हा चुका कळल्या तेव्हा सिडको एमडीने तोंडात बोट घालावं लागलं की आमच्या खाली इतका अंदाज कानून चाललाय. आणि मग मात्र या विषयामध्ये फिजिकल सर्वेला सुरुवात झाली. नांदगावला सर्वे झाला, देवळला होतोय, विचुंब्याला होतोय. आता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा विषय पुढे सरकला आणि यामध्ये फिजिकल सर्वेला सुरुवात झाली, जेणेकरून आता हा विषय सामंजस्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कुठेतरी पुढे जाईल. त्यामध्ये रस्त्यामध्ये जाणाऱ्या जागा आहेत, त्या जागा एखाद्या शेतकऱ्याचं कन्स्ट्रक्शन तिथं असेल, त्याचा तुम्ही मोबदला काय देणार आहे? त्याची पॉलिसी सिडकोने ठरवली नाहीये. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पॉलिसी तुम्ही तात्काळ ठरवली पाहिजे. रिडेव्हलपमेंट असेल तर रिडेव्हलपमेंटची पॉलिसी ठरवली पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही यांना मोबदला देणार आहे, त्यांना FSI कसं देणार आहे. जी बांधकामं ज्या ठिकाणी झालेली आहेत, सिडकोच्या नालायक भूमिकेमुळे ही बांधकामं झालेली आहेत. जर का 2013ला तुम्ही आले, त्यानंतर तुम्ही 4 वेळा तुमचे प्लॅन बदलले, जर का लोक तुमच्याकडे परमिशन मागायला आली, स्वतःची जागा, स्वतःचा सातबारा, त्याच्यामध्ये परमिशन मागायला आले, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परमिशन देणार नाही, त्यांना लांब लचक यादी देणार आणि त्या यादीमध्ये जर का त्या पूर्तता होत नसतील तर तुम्ही सांगणार की आता तुम्हाला आम्ही परमिशन देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती बांधकाम करायला थांबायचं का? मग शेतकऱ्यांनी नाईलाजाने ज्या काही बिल्डिंग बांधल्या, स्वतः झेपलं त्यांनी स्वतः बांधल्या, ज्यांना नाही जमलं त्यांनी जे बी केलं त्या बांधल्या. आता घरं बांधून झाली, अर्ध्या आधी घराचे रजिस्ट्रेशन झाले आणि पुढचे रजिस्ट्रेशन थांबवून ठेवले. आम्ही विचारलं की रजिस्ट्रेशन तुम्ही का थांबवता? तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं सिडको म्हणून नाही ना म्हणून तुम्ही करा, पण रजिस्ट्रेशनचा महसूलचा विषय तुम्ही का ह्या विषयामध्ये थोडा घालताय? तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे होऊ देणार नाही. मग आम्ही त्या विषयाला परत त्याच्यात अभ्यास केला. त्यात बारीक गोष्टी काढून महसूलचा रोल वेगळा कसा आहे, सिडको नगर विकासच्या अंडर आहे, नगर विकासचा रोल कसा वेगळा आहे आणि तुम्ही अर्धे रजिस्ट्रेशन केलेत एखाद्या बिल्डिंग मध्ये, अर्धे कसे ठेवू शकता. दुसरा विषय की तुम्ही त्यांना परमिशन दिले नाही म्हणून ते झालेलं आहे. तिसरा विषय याच्यामध्ये आपण म्हटलं की तुम्ही सरकारी जागेवरची बांधकामं बऱ्याच वेळा आपण अधिकृत करतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती जर का सातबारावरती बांधकामं केली असतील तुम्ही त्यांना कसं काय रोखू शकता? म्हणजे तुम्ही त्यांना मान्यताही देणार नाही. ते सीसी मागायला आले तर त्याची तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत नाही, त्यांचं तुम्ही सांडपाण्याची विल्हेवाट लावू शकत नाही, तुम्ही त्यांना कुठलीच सुविधा देऊ शकत नाही. आणि मग तुम्ही सीसीच्या तुमची जबरदस्ती काय की आमच्याकडनं घेतली पाहिजे? तुम्ही सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुसज्ज नाहीये. तुम्ही ज्या दिवशी सुसज्ज व्हाल तेव्हा त्याच्यावर आग्रह करा. पण तुम्ही नाही ना आल्यानंतर तुम्हाला खात्री होती तर या 10-13 वर्षामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन का होऊ दिले? तुमच्या सगळ्या वरपासून खालपर्यंत अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी, प्रत्येकाचं एकमेकांशी असलेलं संगनमत वेगळं, अतिक्रमण विभागाची काही फक्त त्याच्यावरती पोट चालतं अनेक लोकांचं, म्हणून तुम्ही ही नाटकं चालू केली आहे. तुम्ही कन्स्ट्रक्शन होऊ का दिली? आता झाली, त्यात राहायला आलेले सामान्य नागरिक आहेत, त्यांनी घरं विकत घ्यायचे, ते रजिस्ट्रेशन तुम्ही थांबवता कामा नये. असं सगळा विषय मांडून आपण त्यात सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि नागरिकांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी ग्रामस्थांचंही कल्याण झालं. हे रहिवासी जे या ठिकाणी राहायला आले होते त्यांनाही याच्यामध्ये न्याय मिळाला. दुसरे 2 टप्पे ह्यामध्ये आहेत. अजून त्याच्यावरती माझा संघर्ष सुरू आहे की नैनानी TPS मधून वगळलेला जो भाग आहे, नैना तिथे प्लॅनिंग करणार नाहीये, तिथे तुमचे आग्रह काय की आमची CC घ्या. त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू व्हावे. हा दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी मागे लागतो. तिसरा विषय यामध्ये आपण जो बघितला की ज्याच्यामध्ये खरं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला खूप यश मिळालं त्या माध्यमातून म्हणू शकतो की गोरगरीब जनतेने सिडकोच्या माध्यमातून लॉटरीमध्ये लागलेली घरं ही त्या ठिकाणी घेतली. 1.5 लाख लोक सुरुवातीला आली होती. जेव्हा लॉटरी त्या ठिकाणी पसंती त्यांनी दाखवली, लॉटरीच्या मध्ये किंमत जेव्हा सिडकोने जाहीर केली, किंमत एवढी फुगवलेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक विड्रॉ झाले, बॅकआउट झाले. फक्त 19,000 लोक शिल्लक राहिले. त्यात पैसे भरायची वेळ आली तेव्हा 10,000 लोकांनी पैसे भरले. मग जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही तुमची योजना अनपॉप्युलर होते, याचं कारण काय? सिडकोने आत्मचिंतन करायला नको का? हा प्रश्न मी त्यांना विचारणार.
मागच्या अधिवेशनाचा विषय मांडला होता. त्यानंतर सातत्याने 3-4 महिन्याचा पाठपुरावा केला. ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती या बैठका घेता येतील त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर याची एक विशेष बैठक होणं गरजेचं होतं की ज्या बैठकीमध्ये त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या चुका आपल्याला मिळतं उघडं करायचं होतं. पण दुर्दैवानं त्या 5 वेळा बैठका लागल्या आणि ते पोस्टपोन झाल्या. मग हिवाळी अधिवेशनाची वेळ आली. आता ह्याच विषय मार्गी लावावा ही भावना माझ्या मनात होती. मला त्या ठिकाणी विधान भवनात एंट्री करतानाच काही निदर्शनं करावी लागली. आणि ज्या पद्धतीनं आपण एका अग्रेसिव्ह मोडवर गेलो, दुसऱ्या दिवशी ताबडतोब उपमुख्यमंत्री महोदयांना ती बैठक त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली. त्या बैठकीमध्ये सिडकोचे सगळे अधिकारी बोलवून घेतले. सगळे अधिकारी नागपूरला नव्हते, पण त्यांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. त्या बैठकीमध्ये साधारणतः चित्र असं होतं की 15-20 मिनिटांमध्ये अधिवेशन काळाच्या बैठका संपतात. तशीच बैठक गुंडाळावी या मोडमध्ये अनेक मंडळी सिडकोची आली होती. पण त्या ठिकाणी ती बैठक 1.25 तास चालली आणि त्यामध्ये सिडकोच्या प्रत्येक विषयावरती आपण जे काही प्रेझेंट केलं त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण उत्तर नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही आपण घराच्या किमती एकदम योग्य ठेवल्या आहेत, त्या भागामध्ये जागांच्या किमतीच एवढ्या आहेत आणि त्यामुळे आपण तिथे काही योग्य रेट आहेत काही कमी करण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना विचारलं उपमुख्यमंत्री महोदयांसमोर की तुम्ही या घरांच्या किमती लावताना जागेची जी किंमत आहे ती घरांवरती लोड करणार नाही असं तुम्ही तुमच्या बोर्ड रेझोल्युशन मध्ये 2015ला म्हटलंय. मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिले त्या किमती तुम्ही का लावल्या? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी कागद साडी म्हणत की साहेब 25% फक्त लावले. म्हणजे 1 रुपया लावायचा नाही हे तुम्ही लिहिलंय, तुम्ही का त्यात लावल्या? ह्या ईडब्ल्यूएस घरांसाठी तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन आहे. ही काही जनरल घरं नाहीये, तुम्हाला गरिबांची घरं आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे, प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे लोकांना, त्यामुळे तुम्ही घरं करताय. ह्याच्यामध्ये तुम्ही किमती घेता कामा नये. त्यात त्यांना तो मुद्दा जरा गडबडले. दुसरा विषय आपण त्यांना सांगितला की हे जे काही डीपीआर तुम्ही सबमिट केले प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय की या घरांच्या किमती आम्ही 20 ते 30 लाखाच्या मध्ये मर्यादित ठेवू. या किमती कशा काय 50, 60, 70, 80 लाखाकडे गेल्या? काय कारण आहे? आणि त्यात तुम्ही असंही लिहिलंय की जर का याच्यामध्ये किमती वाढल्या तर तो भूदंड सिडको सहन करेल. जर का तुम्ही असं स्वतः लिहिता आणि मग तुम्ही ओव्हररूल का करता? ह्या किमती तुम्ही त्या अनुषंगाने मर्यादित केल्या पाहिजे. तिसरा विषय त्यांना आपण सांगितला की तुम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहे. तुम्ही काय प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये, तुम्हाला प्रॉफिट कमवायला अधिकार नाहीये. 14,000 करोडचा तुमचा जो फक्त कन्स्ट्रक्शन खर्च आहे, 28,000 करोडची सेलिंग कॉस्ट तुम्ही घेता लोकांकडून. त्याच्यासाठी काय गरज आहे? तुम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये काम केलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे. आणि तुम्ही तर स्वतःच्या पैशाचं व्याज लावण्याचंही काम त्यांनी केलंय. म्हणजे जे काही कंत्राटदारांना पैसे दिले गेले सिडकोच्या माध्यमातून दिले गेले ते जनतेचे पैसे आहेत, त्या पैशाचं व्याज सुद्धा आकारण्याचं काम हे त्यामध्ये केलं होतं. आपण त्याला जाब विचारला. उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं बघितलं. त्यांना त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांची कीव आली आणि त्यांनी सांगितलं की एक आमचा आमदार इतका अभ्यास करून तुमचीच कागद तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला थोडं काहीतरी वाटलं पाहिजे, तात्काळ या विषयावरती पुन्हा काम करा आणि या घरांच्या किमती कमी करण्यासाठी काय करता येईल ते करून माझ्याकडे या. हे निर्देश त्यांनी दिले. मी त्यांना हे दाखवलं की ज्या पद्धतीनं या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही हे प्लॅनिंग करता किंवा सिडकोनी प्लॅनिंग करताना जेव्हा ट्रक टर्मिनल आहे, बस टर्मिनल आहे, रेल्वेसाठीच्या काही जागा आहेत, तिथे कुठे गार्डन्स आहेत, या सगळ्या जागा जेव्हा सिडको आरक्षित करते तेव्हा त्या जागांची किंमत सिडको टेंडर करून आम्ही साहेब मोजून देणार घर 322 करोड, ती काळजी करू नका. कसं देणार? बैठकीत मी विचारलं. म्हणजे नाही साहेब ते आमचे जरा फ्लॉवर बेड असतात, बाल्कनी असतात. म्हणजे म्हटलं तुम्ही प्रायव्हेट बिल्डर सारखं करताय. प्रायव्हेट बिल्डर असाच करतो, प्लॅनिंग मध्ये वेगळं दाखवतो एराला आणि मग त्या बाल्कनी आत घेतो, एन्क्रोचमेंट आत घेतो. तुम्ही प्रायव्हेट बिल्डर आहे का? तुम्ही सिडको आहे ना, मला काही वाटत नाही का? मग ह्याच्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले की तुम्ही चुकीचं करताय. कारण म्हटलं त्या व्यक्तीला घर उद्या विकायचं असतं 5 वर्षात तुमच्या नियमानंतर, तर त्याला 292 स्क्वेअर फूटचा पैसे देतील समोरची व्यक्ती. तो म्हणे तुझ्या कागदावर 292 आहे, त्याला तेवढा लॉस करता का तुम्ही? अशा पद्धतीने जेव्हा झालं तेव्हा त्या ठिकाणी ते कडक ताशेरे त्यांच्यावरती ओढले गेले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी याच्यावरती वर्किंग केलं गेलं आणि अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचा जो काही प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या घरांच्या किमती तात्काळ कमी करण्याचे निर्देश जाहीर करून टाकले. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा निर्णय होतो तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तो आनंदाचा विषय की जेव्हा ज्या वेळेला मी संघर्ष केला तर त्याचा बघतो करतो मध्ये विषय न नेता तात्काळ निर्णय जेव्हा सरकारने दिला तेव्हा खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. आणि एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ उपमुख्यमंत्री महोदय यांना गरिबांसाठी घरं करायचे, त्यांना मुंबईतला मराठी माणूस फार दूर जाऊ नये असं वाटतं आणि म्हणून त्यांनी ही घरं नवी मुंबईच्या आसपास केली आणि मुंबईचं अंतर नवी मुंबईपासून 20 मिनिटावरती अटल सेतूच्या माध्यमातून आणलं की जेणेकरून आमच्या मराठी माणसाला या ठिकाणी राहता यावं.
आणि मग जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे घडणार असेल तर त्यांना जाब विचारणं हे माझं काम आहे, ते आपण केलं आणि त्यात मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालेलं. त्यामुळे हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपण यशस्वी करू शकलो. तिसरा मुद्दा यामध्ये म्हणजे याचा मी परत मागे येतो, त्याचा क्वांटम सांगायचं झालं तर 67,000 घरांचा विषय आहे. 67,000 घरं, एका घरात 3-4 लोक राहतात, काही ठिकाणी 5 लोक राहतात. अगदी 4 जरी पकडले तरी 2.5 ते 3.5 लाख लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा निर्णय हा सिडकोच्या घराची किंमत कमी करणार आहे आणि 10% थेट कमी होणार आहे. उर्वरित ह्यातलं गमक असं आहे की ज्याची किंमत समजा 47 लाख होती त्याचे 5 लाख कमी झाली, त्याची किंमत आता जर का 44 लाख किंवा 43 लाख झाली. 45 लाखाच्या खाली हा स्लॅब आला आणि त्याला जे काही 5% जीएसटी भरावा लागणार होता तो सुद्धा आता भरावा लागणार नाही, फक्त 1% जीएसटी भरावा लागणार. त्यामुळे तोही इनडायरेक्ट बेनिफिट आहे. यामध्ये आम्ही मागणी करतोय की या घराला LIG म्हटलंय ते तुम्ही EWS शब्द केला तर त्याला 2.5 लाखाची प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळेल, तो एक बेनिफिट त्याला होईल. त्याला 6% स्टॅम्प ड्युटी लागते, ती स्टॅम्प ड्युटी EWS केलं तर त्याला 1,000 रुपये लागते, म्हणजे ती माफ होते. तर ते करण्यासाठीचाही पुढचा आम्ही टप्पा लढतोय. त्यामुळे असे सगळे विषय याच्यामध्ये आहेत की ज्या इनडायरेक्ट एखादा निर्णय केल्यानंतर त्याची इनडायरेक्ट रिप्लिकेशन असतात, ते करण्यासाठीचा आपला हा पुढचाही प्रयत्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर का मोजलं तर हा सगळा फायदा 15-20% आसपास जातो. एका सामान्य व्यक्तीसाठी जर का एखाद्या घराचा 60 लाख किंमत आहे त्याच्यासाठी हे 6 ते 10 लाखाच्या मध्ये जी काही त्याची रक्कम वाचेल ती खूप महत्वाची आहे. कारण त्याचा पगार हा 25 ते 30 हजार आहे, त्याचा घराचा हप्ता 20-22 हजार जातो, 7-8 हजारात त्याला घर चालवावं लागतं आणि जर का बचत करायची म्हटली तर 1000 रुपये पण महिन्याला वाचत नाहीत आणि त्यामुळे वर्षाला 12,000 रुपये वाचवणार, 6-7 लाख नेट बचत करण्यासाठी त्याला आयुष्याचे 12-15 वर्ष खर्ची पाडावे लागणार होते, ते त्याला आज वाचले. त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद या माध्यमातून आपल्याला मिळालेले. त्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी मार्गी लागलेला. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी जो ठेवला होता PMTC कर्मचाऱ्यांचा विषय होता. आपल्याला जर माहिती असेल तर 84 साली PMTC नावाची बस सेवा सिडकोच्या माध्यमातून जी होती ती बंद झाली. त्या काळात स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते की बस सेवा सुरू राहिली पाहिजे, पण आपले सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी असल्यामुळे आणि बाहेरचं वातावरण ठीक नसल्यामुळे त्या बस सेवा सुरू नव्हत्या झाल्या आणि त्यामुळे रागारागाने ती बस सेवा तेव्हा बंद करण्यात आली होती. आणि एकाच वेळेला ही 1600 मंडळी त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो की बेरोजगार झाली होती. तेव्हापासून हा लढा सुरू आहे. म्हणजे 84 साली हा प्रश्न तयार झाला. माझा जन्म 84चा आहे, म्हणजे ज्या प्रश्नाचं वय आहे तेवढं माझं वय. कदाचित त्या प्रश्न सोडवण्यासाठी की काय मला आमदार व्हावं लागलं देवानी ते केलं असावं असं मला वाटतं, पण 42 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. अनेकांनी प्रयत्न केला, सकारात्मक प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना अनेक मॉडेल समोर आले. काहींनी म्हटलं भूखंडाचा त्या ठिकाणी मोबदला देऊ, काहींनी म्हटलं आर्थिक कम्पन्सेशन देऊ, काहींनी म्हटलं याला गाळे देऊ, पण ह्याच्यामध्ये कुठलाच ठोस निर्णय निघत नव्हता. हा विषय आपण हातात घेतला, त्यात सातत्याने पाठपुरावा केला, त्यांना ज्या पद्धतीने ह्यात अपेक्षित होती ती चर्चा आपण केली आणि सिडको असेल किंवा UV अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता जे असतील यांच्याशी चर्चा करून ती फाईल साईन करून आपण फायनल करून आणली. 1547 कर्मचाऱ्यांना 10-10 लाख रुपयाचा मोबदला याची मंजुरी झाली, पैसे मिळायला सुरुवात झाली. 100हून अधिक लोकांना हे पैसे अकाउंटमध्ये मिळाले, प्रत्येकाला 10 लाख रुपये अकाउंटमध्ये जात आहेत. आणि या सगळ्यांची वय जर आपण बघितली 80-90 वर्षाची ही वय आहे, एज ग्रुप आहे. अनेकांचे त्या ठिकाणी मयत दुर्दैवाने झाले, त्याचे वारस त्या ठिकाणी याचे आपल्याकडे पाठपुराव्यासाठी येतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही स्थिती आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकले आणि हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. याचा क्वांटम जर बघायचा झाला तर साधारणतः 157 कोटीचं वाटप या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी होता. यामध्ये सिडकोच्या घरांच्या गुणवत्तेचा विषय आपण या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न केला. या बिल्डिंग आपण बांधताय, एका बिल्डिंगमध्ये 3-4 हजार घर आहेत, पण त्या घरांची गळती कशा पद्धतीने आहे, बाहेरनं गळतंय पण वरून जर बघितलं तर स्लॅब जे आहे स्लॅब मधून वरच्या मजल्यावरनं खाली पाणी गळतंय धोधो, ते काही विषय त्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये क्वालिटीचे विषय तर होते पण सिडको ऐकतच नाही, सिडकोला ऐकूच येत नाही त्यांचे प्रॉब्लेम्स, हा एक प्रॉब्लेम होता. सांगितलं की आपल्याला ऐकण्याचं एक व्यासपीठ तयार करावं लागेल. जर का त्या बिल्डिंगचे घरं गळत आहे, त्यांच्या समस्या आहे, त्यांचे मेंटेनन्स चार्जेसच्या अडचणी आपण करून ठेवल्या, सिडकोकडे ऐकणारा एक प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी सिडकोची तक्रार केली की कॉन्ट्रॅक्टरचा कोणतरी माणूस जातो, टेम्पररी डागडुजी करतो आणि परत येतो, पण तुम्ही अशा पद्धतीने करून चालणार नाही. तुमचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे डागडुजी करणं त्या घराला मेंटेन करण्याचा पिरियड जर 10 वर्ष आहे, तो पिरियड तुम्ही वाढवला पाहिजे. तुम्ही 5 वर्षाचा तो पिरियड वाढवून द्या, ही सुद्धा मागणी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर त्याला मेंटेनन्स चार्जेस जे आहेत, सुरुवातीला 2 वर्षाचे चार्जेस एकत्र घेतात, पण नंतरचे चार्जेस जे आहेत ते 5-5 वर्षाचे चार्जेस एकत्र मारले.
मग जर का सामान्य परिवाराला 2 लाखाचं बिल एकत्र जर सिडकोने दिलं मेंटेनन्सचं, तो कसं काय भरणार? म्हणजे मागाशी मी सांगितलं 30,000 पगार, 7,000 वाजतात घर चालवण्यासाठी, त्यात हा कारभार करायचा. आता कसं काय समान हप्ते जरी त्याला 12 महिन्याचे करून दिले तरी तो पैसे भरणार कसे 2 लाख रुपये? तुम्ही वेळच्या वेळी का नाही दिलं? हा एक विषय. दुसरा विषय त्याला आपण जोडला की जर का ह्या सगळ्या घरांसाठी तुम्ही सर्व्हिसेस देता म्हणता मेंटेनन्सचे, कसले पैसे घेतले? 2 वर्ष कोरोना कालावधी होता, ना तुम्ही त्यांचा कचरा उचलला, लिफ्ट मेंटेनन्स केला, ना गार्डन मेंटेन केले. तुम्ही केलं काय? सिक्युरिटी गार्ड तुम्ही 10-12 द्यायचे होते, 2-2 या गेटला 2, त्या गेटला 2 दिले. सर्व्हिसेस पूर्ण न होता बिल मात्र तुम्ही पूर्ण मारलंय, तर हे अमान्य आहे आणि याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी तातडीची बैठक अधिवेशनानंतर होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते विषय आपण मांडले. स्वप्नपूर्ती सोसायटीचा विषय आपण मांडला की त्या ठिकाणी प्लॅनिंग मध्ये त्याच्या ठिकाणी त्यांना एक शॉपिंग मॉल होता, त्या ठिकाणी त्यांना हेल्थ सेंटर होतं. हे सगळं करताना शेवटी सामान्य माणूस जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की मी जर घर घेतो तर ह्या फॅसिलिटीज अम्युनिटीज मला मिळणार आहेत म्हणून त्यांनी घर घेतलं. पण सिडकोने नंतर ते प्लॅनिंग बदललं, तिथे शॉपिंग मॉल काढल्याने अजून 2 बिल्डिंग बांधून विकून टाकले. त्यातून तुम्ही नफा कमवला ना, त्यांचं तुम्ही नुकसान केलं ना, किंवा मेंटेनन्स चार्जेस तरी माफ करा. अशा पद्धतीनं हे सुद्धा त्यांना आपण सांगायचं काम केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यात एक एक विषय पुढे घेऊन आपण गेलो आणि सिडकोच्या घरांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं विषय मांडले. त्याच्यामध्ये नवीन पनवेल भागामध्ये जर आपण प्रश्न बघितला, जो प्रश्न खरं तर खारघर भागातही आहे आणि अनेक भागात आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण जे यश मिळवलं ते नवीन पनवेलच्या एक मॉडेल, त्याला आपण म्हणतो प्रातिनिधिक स्वरूपात, ते आपण केलं. सेक्टर 1 ते 16 या भागामध्ये सिडकोने जेव्हा नियोजन केलं तेव्हा त्या भागामध्ये आपण बघाल की रस्ते छोटे आहेत, पाण्याच्या लाईन छोट्या आहेत. ते काय? कारण तिथे सिडकोने सुरुवातीला नियोजन बंगलो प्लॉटसाठी केलं होतं, पण नंतर सिडकोने स्वतःचं नियोजन बदललं. सेक्टर 9-10 ला आपण बघू शकाल डीएव्ही स्कूलच्या आसपासचा भाग, सेक्टर 4-5 तिथे छोटे छोटे रस्ते, तिथे सिडकोनेच नंतर नियोजन बदललं आणि तिथे त्यांनी बिल्डिंग बांधायला परमिशन दिली. सीसी सिडकोने दिली, त्याची ओसी सिडकोने दिली, अधिकृत तुम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात. आता जेव्हा तुम्ही त्यांना रिडेव्हलपमेंटचा विचार करायची वेळ आली, सिडकोकडे ते गेले तर सांगायत की तुमचं तर हे बंगलो प्लॉटचं नियोजन आहे, तिथं तुम्ही आता हे पाडलं तर बंगलोच बांधू शकता, तुम्ही बिल्डिंग बांधू शकता. तर म्हटलं कुठले तुगलकी निर्णय तुमचे? तुम्ही जर कधी लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात, तर तुम्ही परमिशन देणार नाही. हा विषय आपण मागच्या अधिवेशनात पण मांडला, त्यानंतर बैठका केल्या, तात्काळ आपण त्याच्यावर निर्णय सकारात्मक करून घेतला की हो इथे तुम्हाला आम्ही मान्यता बिल्डिंगसाठी देऊ. आता त्याच्यामध्ये नंतर एक विषय उरला होता, म्हणजे ते पहिल्या विषयात यश मिळालं, पण दुसरा विषय शिल्लक राहिला होता की त्या पोटी आम्हाला काही चार्जेस द्यावे लागतील. त्याच्यामध्ये सुद्धा आपण संघर्ष केला आणि आपण तो निर्णय सकारात्मक मोडवर आणून ठेवलेला आहे. लवकरच तो निर्णय जाहीर होण्याच्या मार्गावरती आहे की याच्यामध्ये जे काही तुम्हाला ही रिडेव्हलपमेंटसाठीची आता मान्यता तुम्ही घेणार आहे ते तुम्हाला अधिकृत करणं हा शब्द ते वापरत होते, नियमित करणं. आता तुम्हाला नियमित करण्यासाठी त्याला काही चार्जेस देण्याची गरज लागणार नाही. अशा पद्धतीनं हा विषय आपण पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवरती मोडवरती आणून ठेवलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा दिलासा नागरिकांना मिळणार आहे. अंदाजाचा क्वांटम मोजायचा झाला तर त्या भागामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक राहतात, थेट त्यांच्या जीवनावर परिणाम करणारा हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबरीनं पुढचा एक विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावला की पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा विषय, जो पाण्याचा विषय. पनवेलकरांना जे पाणी मिळतं त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन आहे. नगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे, खूप छोटं आहे, त्यातनं काही पाणी मिळतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण नवी मुंबई महापालिकेकडनं काही पाणी मिळतं, काही सिडकोकडनं मिळतं, काही महाराष्ट्र जल एमजेपी कडनं मिळतं. अशा पद्धतीनं आपण पाण्याची मॅनेजमेंट करत असतो. त्यामुळे मागच्या अधिवेशनामध्ये या विषयाचा आपण पाठपुरावा केला, हा विषय मांडला. त्यावेळेला प्रस्तावित होतं की आपण रोह्याच्या टोलवहाल डॅम मधनं हे पाणी घ्यावं, पाईपलाईन करून आणावं. पण आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांची प्राथमिक मी बोलणी केली आणि त्याच्यामध्ये काय फिजिबिलिटी, आम्हाला कसं पाणी देऊ शकता ही चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी समोर आलं की आपल्याला शिलार आणि कोचीर नावाची 2 धरणं कर्जतला होत आहेत, त्यातल्या एखाद्या धरणातनं आपल्याला पाणी मिळू शकतं. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फॉलो कसा करता येईल, त्याच्यामध्ये आपण अधिवेशनात विषय कसा मांडू शकतो हा प्रयत्न आपण केला आणि तो विषय मांडला आणि त्या विषयाला सुद्धा यश आलं. शिलार डॅम मधून पनवेल महानगरपालिकेसाठी आता हक्काचा कोटा मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे पनवेलकरांची पुढची जी काही पाण्याची गरज आहे 100% यातून भागणार आहे. आणि त्यामुळे हे एक यश मिळालं. पण प्रॅक्टिकल बघितलं तर हे पाणी मिळण्यासाठी 5-7 वर्षाचा कालावधी लागू शकेल. त्यामुळे त्याच्या आधीची प्रोव्हिजन काय, तर त्याच्यामध्ये आपण जो नावाशेवा टप्पा 3 ची योजना आहे ती आता 60% आलेली आहे, पूर्ण झाली आहे. ती योजना जर लवकर पूर्ण झाली तर त्यातून आपल्याला जी काय आता टाइम गॅप मॅनेजमेंट म्हणतो आपल्याला की तोपर्यंतचा कालावधी 5 वर्षाचा कसा काढावा, त्याच्यामध्ये आता साधारणतः आपल्याला 30 ते 35 MLD ची तूट आहे.
ती भरून काढण्यासाठी काय करता येईल, तर तो प्रयत्न आपण त्या योजनेतनं केलेला आहे. त्यामुळे ती योजना लवकर पूर्ण होईल, या 3-4 महिन्यातही पूर्ण होऊ शकेल अशा स्थितीत आहे. पाठपुरावा त्यात करावा लागणार आहे, हे सुद्धा आम्ही करणार आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा विषय आपण विधान भवनात लावलेला आहे, त्याच्यावरती विशेष बैठक सुद्धा लावलेली आहे. तर हा सुद्धा विषय पुढे त्या ठिकाणी जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने हे विषय सगळे समोर आलेले आहेत. पनवेल बस डेपोचा हा प्रश्न होता, जो सेन्सिटिव्ह विषय होता आणि अनेक वर्ष रखडलेला आहे. त्यामध्ये हे मॉडेल बीओटी तत्वावरती करतायत. त्याच्यामुळे अडचण ही होते. मी तेव्हा स्टडी केला की एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या परमिशनसाठी हे रखडलं होतं. एन्व्हायरमेंटची परमिशन का लागते, तर कर्नाळ अभयारण्याच्या ह्या रेडियस मध्ये हा भाग येतो असं त्यांचं लॉजिक आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या काही परमिशन अडकल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा अडकून घ्यायचं. मी म्हटलं मग ह्याला हाईट का वाढवावी लागते, तर बीओटी मॉडेल असल्यामुळे तो कंत्राटदार स्वतःचा फायदा निघेपर्यंत तुम्हाला काही तुमचं बांधून देणार नाही. आणि त्याला मग याचा फायदा जो काही आहे, त्याचा फायद्याचा भाग जो असतो बीओटी मॉडेलमध्ये, तो हाईट वरती जात असल्यामुळे आपल्या एसी मध्ये अडकते. यावेळेला जी मी मागणी केली त्यात मी बदल केला आणि त्यात सांगितलं की हे मॉडेल तुम्ही बदला. या कंत्राटदाराला तर पहिले ब्लॅकलिस्टेड करा, कारण यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पीपीपी मॉडेलमध्ये जाता येतं का, हे तुम्ही करा. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, थोडे सरकारचे पैसे लावा, थोडे प्रायव्हेट त्यात पार्टनरशिप घ्या. त्या माध्यमातून केलं तर हाईट आपली कमी मध्ये वाढू शकते आणि मग आपल्याला इसी क्लिअरन्सची गरज लागणार नाही. त्यामुळे एकतर पीपीपी मॉडेल किंवा सरकारने स्वतःच्या पैशातून हे करावं. अशा 2 मॉडेलमध्ये आपण गेलो तर हे बस डेपोचा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेकांची भावना आहे बस डेपोची जुळलेली. महाराष्ट्रातले लाखो नागरिक हे पनवेलकडे येत असतात. पनवेलचा जो काही भौगोलिक विकास आता होतोय, त्यामुळे पनवेलच्या बस डेपोचं एक वेगळं महत्व आहे. पण त्या विषयातही आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी गरजेपोटी घराचा विषय होता की जो अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्या ठिकाणी सरकारने 22 साली त्यात GR केलेला आहे, पण त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता वेगळी आहे, निगेटिव्ह आहे. त्याचं इंटरप्रिटेशन ते वेगळं करतात, अर्थ वेगळा लावतात. त्याच्यामुळे ते विषय सगळे तुंबून पडलेले आहेत. त्या विषयात सुद्धा तात्काळ आपण सकारात्मक निर्णय केले पाहिजे. जर का गावठाण विस्तार तुम्ही अनेक वर्षात केला नाही आणि आमच्या जर का नागरिकांची नैसर्गिक वाढ त्या ठिकाणी कुटुंबाची झालेली आहे, त्यांना स्वतःचं हक्काचं घर त्यांनी त्या ठिकाणी केलंय, त्याला रेग्युलराईज तुम्ही करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह होतं, त्यांनी GR करून दिलाय. त्याचा तुम्ही सकारात्मक अर्थ काढला पाहिजे आणि याच्यामध्ये तोडक कारवाया थांबल्या पाहिजे. ही मागणी सुद्धा आपण या निमित्ताने त्यात केलेली आहे. दुसरा एक महत्वाचा विषय यामध्ये होता की अनेक जागा अशा आपल्या पनवेल भागामध्ये आहेत, म्हणजे खास करून देवीचा पाडा, घोटचाळ, टेंबोडे, वलवली, या देवीचा त्या सगळ्या भागामध्ये समजा त्या सगळ्याच पट्ट्यामध्ये म्हणजे आपल्याला पाले खुर्द आहे, अशी अनेक गाव आहेत की ज्याच्यामध्ये सिडकोनी जमीन अधिग्रहण करणार म्हणून शिक्के मारून ठेवले. अजून 53 वर्षात जमीन घेतली नाही, मोबदलाही दिला नाही. आणि आम्ही काही करायचं, शेतकरी आमचा गेला विषय मागायला काही की आम्हाला परमिशन द्या, तर ते आम्हाला लागेल तेव्हा आम्ही घेऊ, आमच्या अधिग्रहणाच्या अंडर आहे, प्लॅनिंग मध्ये आहे, आम्ही लागेल तेव्हा. ते शेतकऱ्यांना नक्की करायचं काय, या विषयाचा सुद्धा आपण मुद्दा मांडलेला आहे. एक तर तुम्ही ती जमीन घ्या, जो काही नियम आणि मोबदला आहे तो द्या, जो काही बाजारभावाने त्या शेतकऱ्याला त्याच्याशी चर्चा करून योग्य वाटेल तो द्या, नसेल तर तुम्ही ती जमीन सोडून द्या, तुमचा शिक्का परत काढून द्या. ही सुद्धा आपण मागणी केलेली आहे. त्यामुळे त्या विषयासाठी आपल्याला पाठपुरावा करून आपण यश त्यात मिळवूया, त्यासाठीचा पाठपुरावा आपला सुरू आहे. त्यामध्ये काही 3-4 विशेष डेव्हलपमेंट स्वरूपाच्या मागण्या आपण केल्या होत्या. म्हणजे जर का ह्या पनवेल भागाचा विकास होतोय, आंतरराष्ट्रीय विमानतळ एका बाजूला आहे, तर आता या शहराचा रस्त्यांवरचा ताण वाढणार आणि त्यामुळे पनवेल सायन्स महामार्ग जो आहे त्याचा ताण आता वाढायला लागलेला आहे, ट्रॅफिक होते. मग त्याला पाम बीच रोड पर्यंत आलेला जो रस्ता आहे त्याला एक्सटेंड करून तुम्ही उल्वा मार्गे तो पनवेल पर्यंत कोस्टल रोडच्या स्वरूपात आणला पाहिजे. ही मागणी आपण सिडकोकडे केलेली आहे. त्यामुळे त्या विषयामध्ये सुद्धा आपण पाठपुरावा करू. तो एक्सटेंडेड रोड जर आपल्याला मिळाला तर त्या रोडच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे. कारण आता जे काही ट्रॅफिक वाढेल, आता जी काही लोकसंख्या पुढच्या कालावधीमध्ये वाढेल, ती गुणाकाराने वाढणार, ती काही बेरजेने वाढणार नाही. कारण अचानक लोकांचा फ्लो वाढणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुसज्ज आहोत का, हा विचार करण्याची त्या ठिकाणी गरज होती. आणि त्यामुळे अशा पद्धतीची मागणी आपण त्यात केली. मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. म्हणजे बेंदर ते बेलापूर एक लाईन सुरू आहे, पण ती लाईन त्या ठिकाणी MIDC पर्यंत गेली पाहिजे. MIDCच्या माध्यमातून ती आमच्या खांदेश्वर पर्यंत आली पाहिजे आणि खांदेश्वर मधून खांदा कॉलनीलाही ती प्रस्तावित झाली पाहिजे. यासाठीची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. कारण जेवढं आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचं जाळं मोठं होईल, तेवढा रस्त्यावरचा ट्रान्सपोर्टचा ट्रॅफिकचा ताण हा कमी होणार आहे. त्यामुळे ती मागणी सुद्धा आपण त्यात केलेली आहे. सिडकोच्या माध्यमातून त्या विषयाचा सुद्धा पाठपुरावा भविष्यात आपण करणार आहोत. त्याचबरोबरीनं सेंट्रल पार्क नावाचं उद्यान की जे 120 हेक्टर जागेवरती आहे, पण आता फक्त त्यातली 25 हेक्टर जागा विकसित झाली. बाकीची जागा तुम्ही विकसित का करत नाही? 2010 पासून तुमचा विषय प्रलंबित आहे. 15 वर्ष तुम्हाला लागतात का? त्या ठिकाणी एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क असावं, डिस्नीलँडच्या धर्तीवरती एखादा प्रस्ताव असावा असं तुम्हाला वाटत नाही का? मध्ये हा प्रस्तावाचा विचार सिडको करत होते, पण
पण नंतर हा कुठे विषय अडकला, कोण झाले ते शुक्राचार्य, हे सुद्धा शोधण्याचं मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या विषयाची सुद्धा तातडीची बैठक ही आपण लावायला सांगितली आहे, जेणेकरून तिथे चांगलं काहीतरी नियोजन. शेवटी पनवेलकरांना पायाभूत सुविधांच्या व्यतिरिक्त तुम्ही काही देणार आहे की नाही? जर का या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर हे होणार आहे, जर का नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या अनुषंगाने थीम पार्क, अम्युजमेंट पार्क, उच्च दर्जाच्या लायब्ररीज, त्या ठिकाणी चांगले इंडोर आउटडोर स्टेडियम, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. चांगली दर्जेदार उद्यानं, या सगळ्यांची गरज आहे. आणि त्यामुळे हे सगळे विषय आपण या अधिवेशनात मांडलेले आहेत. आणि त्यामुळे हा सुद्धा विषय खूप महत्वाचा त्या ठिकाणी आहे. तळोजामध्ये सुद्धा RPZ आहे, त्या ठिकाणी रिजनल पार्क झोन जर डिक्लेअर करता आणि डेव्हलपमेंट काहीच करत नाही, त्या ठिकाणी सुद्धा ती डेव्हलपमेंट केली गेली पाहिजे, ही सुद्धा मागणी आपण केलेली आहे. जेवढ्या आपल्या नद्या आहेत, मग गाडी नदी असेल, इकडची आपली कासाडी नदी असेल, यांचं प्रदूषण हा एक विषय आहेच, त्यावर आपण बोलतोच आहे. यांची रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट केली पाहिजे, याला तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केलं पाहिजे, ही सुद्धा मागणी आपण त्यात केली आहे. कारण नैनाच्या भागात त्या सगळ्या गाडी नदीचा भाग येतो. त्यामुळे नैनाने जर का तुमच्या फक्त आर्थिक फायद्याचे विषय तुम्ही बघताय, पण नागरिकांना पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं काय, आमच्या लोकल ग्रामस्थांना त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्नाचं साधन तयार होईल, असं तुम्ही काय करताय, त्या अनुषंगाने रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा सुद्धा विषय आपण त्यात घेतलेला आहे. त्यामध्ये तळोजामध्ये जी काही ट्रॅफिक समस्या आहे MIDC मध्ये, तिथे पार्किंगचा प्लॉट एक्स्ट्रा असावा, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली. मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः त्याच्यामध्ये निवेदन करून आपल्याला सकारात्मक सगळं लाईन लावून दिलेली आहे. पण त्या विषयाचा पाठपुरावा पण आपला सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी आपल्याला हक्काचा एक वेगळा एक्स्ट्राचा भूखंड त्यात मिळू शकेल, जेणेकरून पार्किंगची समस्या कमी होईल, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी होऊ शकेल. हा एक विषय आपण त्यात म्हटलेला आहे. कामगार वर्ग आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात राहतो. तळोजा MIDC असेल, जवाहर MIDC असेल, किंवा रिलायन्स पाताळगंगाच्या भागात, रसायनिक पाताळगंगा भागात काम करणारी मंडळी राहतात पनवेलला, अशांसाठी एखादं ESIC हॉस्पिटल असावं, ही मागणी आपण केलेली आहे. तळोजामध्ये या विषयाचा पाठपुरावा आपण करतोय. महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून जमीन मिळावी आणि हॉस्पिटल ESIC करावं, असा आपण प्रस्ताव आहे. सिडकोकडे पण आपण या विषयाची मागणी केलेली आहे. त्यामुळे तात्काळ या विषयात सुद्धा कसं मार्गी लागू शकेल हा आपण प्रयत्न करतो. दुसरा विषय या ठिकाणी प्रामुख्याने सांगितला की या भागामध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आहे आणि त्या ठिकाणी जर का अशा MSRDCच्या माध्यमातून काही आता भागात नियोजन केलं जात आहे, मग ह्याच्यामध्ये जर का ह्या तीन अथॉरिटी काम करणार असतील, तर महापालिकेची कामाची प्रायोरिटी वेगळी, सिडकोची कामाची प्रायोरिटी वेगळी, त्या ठिकाणी MSRDC वेगळंच काहीतरी करते, MMRD त्यांचं काहीतरी मध्येच कॉरिडॉर आणते. याच्यामध्ये सफर होतोय तो आमचा इथला नागरिक. त्यामुळे जे त्याला पाहिजे ते तुम्ही करताय का, हा विषय जर का मार्गी लावायचा असेल, त्या चौघांचा समन्वय असण्याची गरज. म्हणून महापालिका याचा जबाबदार प्रतिनिधी, MMRDचा जबाबदार प्रतिनिधी, सिडकोचा जबाबदार प्रतिनिधी आणि अजून कुठलं प्राधिकरण असेल तर त्यांचा जबाबदार प्रतिनिधी आणि इथले लोकप्रतिनिधी, अशांची एक समन्वय समिती असली पाहिजे. आणि पुढच्या 2-3 वर्षात तुम्ही काय नियोजन करताय, शॉर्ट टर्म प्लॅनिंग काय आणि लॉंग टर्म प्लॅनिंग काय, हे त्या ठिकाणी चर्चा करून आपण पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने एका समन्वय समितीची सुद्धा आपण या निमित्तानं मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीनं सिडको प्लॉट देताना महापालिकेला अडचणी करते, म्हणजे पार्किंगसाठी महापालिकेकडे प्लॉट नाहीये, पार्किंगची समस्या आपण बघता, रस्त्यावर गाड्या लागतात, आम्हाला त्या ठिकाणी पार्किंगचे प्लॉट सिडकोने दिले पाहिजेत, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली. मटन मार्केट, चिकन मार्केट घोड्यावरती विकलं जातंय, त्या ठिकाणी त्यांचे बंदिस्त मार्केट असावे, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्यासाठी प्लॉटची आवश्यकता आहे, ते तात्काळ सिडकोने दिले पाहिजेत, हे आपण सांगितलंय. आपल्याला एखादी सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवरती एखादी चांगली दर्जेदार लायब्ररी या ठिकाणी असावी, अशी आपण मागणी केली, हे सांगितलेलं. पण त्या विषयात काय घडलं की 148 घरं ही 5 विकासकांकडनं त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने घेतली, नियमाने घेतली, ती गरिबांना देऊन टाकली, त्याचं अभिनंदन आहे. पण त्याच कालावधीमध्ये 11 विकासकांकडनं अशी 791 घरं अजून घ्यायला पाहिजे, ती घेतलीच नाही. त्यांना रिलॅक्स का केलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. याच्यावरती एक समिती गठीत झाली, चौकशी समिती नेमलेली आहे. असीम गुप्ता अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या नेतृत्वातील समिती आहे. ते 791 घरी गरिबांना दिली गेली पाहिजे, हा विषय आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. ते सगळे मोठे बिल्डर आहेत आणि त्यांना असं वाटतं की सिडको आमच्या खिशात, नवी मुंबई आमच्या महापालिका आमच्या खिशात, हा माजोरडेपणा आहे, हा कुठेतरी मोडला पाहिजे. त्या भूमिकेतनं आपण हा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जर का गोरगरीब जनतेला ही घरं मिळणार होती, कुठे मिळणार होती, प्राईम लोकेशनला मिळणार होती. त्यांना आतमध्ये कुठेतरी तुम्ही घर द्याल, पण आज जर का त्या प्राईम लोकेशनला जो बिल्डर घर बांधणार आहे तिथे 20% जर घर मिळाली असती, तर त्याला त्या गोरगरीब माणसाला असं कधी वाटत नव्हतं की मी अशा चांगल्या ठिकाणी राहू शकतो. पण त्या ठिकाणी राहण्याची संधी जर आली होती, ती यांच्या बदमाशीमुळे ती कुठेतरी बाजूला गेली. आपण त्यांना सांगितलं की आता तुम्ही ती घर बांधून द्या. तुम्हाला आता ते म्हणतात आता साहेब खूप वरती आली बिल्डिंग, वरती आला तर म्हटलं वरचे 4 मजले त्याला द्या.
म्हटलं तुम्ही ते देणार नाही, कारण ते प्रीमियम असतात, त्याला चांगला रेट तुम्हाला मिळतो, त्यामुळे मग तुम्ही खालच्या चांगल्या लोकांना वर शिफ्ट करा, आमच्या गरिबांना खाली तरी चालेल, तुम्ही तेही देणार नसाल तर 1 किलोमीटर रेडियस मध्ये त्यांना ते नवीन घर बांधून द्या, ही प्रोव्हिजन UDCPR मध्ये. ते पण द्यायचं नसलं तर त्या बिल्डरकडनं त्या घरांची किंमत आणि जागेची किंमत वसूल करा आणि सिडकोने ती घरं बांधा, पण तशा किमतीमध्ये म्हाडा जशी गरिबांना गरीब रेटमध्ये कमी रेटमध्ये घरं देते ना, त्या रेटमध्ये बांधा, त्या गरिबांना द्या, त्या बिल्डरकडनं पैसे वसूल करा. हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे आणि त्या विषयात सुद्धा आपण पाठपुरावा करतोय. खूप कडक ताशेरे त्या विषयात सगळे आलेले आहेत, कारण असं होऊ शकत नाही की एकाच कालावधीमध्ये तुम्ही 148 घरं देता आणि 791 घरं देत नाही. म्हणजे एकाच नियमाचा तुम्ही एक वेगळा अर्थ एकीकडे लावता, दुसरीकडे वेगळा अर्थ लावता. अशा पद्धतीनं हे सगळे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे राज्यस्तरीय अनेक विषय मांडलेले आहेत, त्यांनी आता सांगत नाही. युवांचे काही विषय आपण केलेत, महिला सबलीकरणाचे विषय आपण मांडलेले आहेत, त्यामुळे त्या विषयात आपण काम करतोच आहे. पण पनवेलकरांसाठी पनवेल, कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा, खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल या सगळ्या भागातल्या नागरिकांसाठी जे काही हक्काचं मांडता येईल, त्यांचे प्रश्न मांडता येतील, हा प्रयत्न आपण केलेला आहे. आजूबाजूचा जो भाग असेल, करंजडे असेल, उर्वे असेल, वडगर असेल, या सगळ्या भागाचे जे काही प्रश्न असतील तेही या माध्यमातून मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं असं मला वाटतं आणि त्यामुळे हे आपण आज संवाद कार्यक्रम ठेवला. मी या माध्यमातून मला जे सांगायचं होतं ते आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि याचे सगळे विस्तृत आपल्याला मी त्या ठिकाणी सेट सुद्धा दिलेला आहे. मला जे सांगायचं होतं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्यांच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी काम करणं, मला वाटतं आमदार म्हणून ही जबाबदारी आपली असते. हे जबाबदारीचं भान असलं तर आपण असं काम आपल्याकडून घडत राहतो. राज्याचं देवाभाऊचं सरकार, राज्यातलं उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने सरकार जनसामान्यांसाठी सगळे लोक काम करतात, त्यांचं ध्येय धोरण आणि प्रधानमंत्र्यांचं ध्येय धोरण जर का खालपर्यंत पोहोचवण्यासाठी, तो लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर का कुठलेही अधिकारी, ते सिडकोचे असो किंवा महापालिकेचे असो किंवा कुठल्याही प्राधिकरणाचे असो, जर का अडचण आणत असतील, आडकाठी करत असतील, तर आमदार म्हणून तो सत्तेतला आहे की विरोधातला आहे हे न बघता आमदार म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की त्याला वाचा फोडली, त्याच्यामध्ये आवाज उचलला पाहिजे. आणि जर का एखादा निर्णय सरकारकडनं करून घ्यायचा असेल तर आम्ही सरकारकडनं करून घेऊ. एखादा विषय सरकारने चांगला केलाय, जसं या सिडकोच्या घरांचा विषय होता, सरकारने केलं, 67,000 घरं जाहीर केली, सगळं केल्यानंतर लॉटरी केली, पण या किमती मात्र भोगवण्याचं काम सिडकोने केलं आणि सरकारला सांगण्याचं काम करत होतं की नाही आम्ही किमती बरोबर ठेवल्या. पण त्याच्यामध्ये माझ्यासारख्या एखाद्या कोणाला आमदारला काम करावं लागेल, त्यांच्या सगळे गोष्टी आतल्या उकळून काढाव्या लागतील, त्यांचे बोर्ड रिझोल्युशन काढावे लागतील. तुम्ही केलेले निर्णय आणि तुम्ही वागताय कशी याची तफावत समोर आणावी लागेल, ती आपण आणली. त्या माध्यमातून सिडकोच्या त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांचं पितळ उघडं केलं आणि त्या माध्यमातून निर्णय झाले आणि सिडकोच्या घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या. जीएसटीचा एक्स्ट्रा मिळणारा लाभ, EWS अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची मिळणारी सबसिडी, हे सगळं जर मोजलं तर हा बेनिफिट 15 ते 20% घरात जातो. आणि जर का आकडेवारी सांगायचं झालं तर 2.5 लाख ते 3.5 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा आहे. मग ते नैनाच्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील किंवा त्या ठिकाणी सिडकोचं बंद असलेलं नैनाचं बंद असलेलं रजिस्ट्रेशनचे विषय असतील, हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. BMTC कर्मचाऱ्यांचे विषय अकाउंटमध्ये त्यांना 10,000 लाख रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. सिडकोच्या घरांचे त्या ठिकाणी दर्जाचा विषय होता, मेंटेनन्स चार्जेस चुकीचे मारले गेले तो विषय होता. नवीन पनवेलच्या सेक्टर 1 ते 16 मध्ये त्यांचे रिडेव्हलपमेंट करताना अडचणी तयार होणार होत्या, त्याचे चार्जेस मारले जात होते एक्स्ट्रा, ते कमी करण्याचा विषय, माफ करण्याचा विषय आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी शिलार डॅम मध्ये पनवेलकरांना रिझर्वेशन असलं पाहिजे तो विषय असेल किंवा पनवेलचा एसटी बस डेपोचा प्रश्न असेल, पनवेलला तात्पुरती पाणी करून भागवण्यासाठी नावाशिवाय टप्पा 3 मध्ये तात्काळ योजना मार्गी लागण्याचा विषय असेल किंवा गरजेपोटी घरांचा विषय असेल. जमीन अधिग्रहित करताना सिडकोने शिक्के मारले पण जमीन अजून घेत नाहीत, मोबदलाही देत नाहीत, हा विषय असेल आणि त्यामुळे जमिनीवरचे शिक्के काढा, नाही आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी मोबदला द्या, हा विषय असेल. त्या ठिकाणी जिथे जिथे मॅनग्रोव्ह आहेत ते मॅनग्रोव्ह पार्क तिथे डेव्हलप व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून चांगली थीम पार्क, सेंट्रल पार्कच्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने मागणी असेल. किंवा कोस्टल रोड आपल्या खारघरच्या मार्गे खांदा कॉलनी पनवेल पर्यंत यायला पाहिजे आणि पनवेलकरांची ट्रॅफिक समस्या, पनवेल सायन महामार्गावरचा ताण कमी व्हायला पाहिजे, हा विषय असेल. मेट्रोचं जाळं तयार करण्याचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी तळोजामध्ये पार्किंग प्लॉट आणण्याचा विषय असेल. नद्यांचं प्रदूषण कमी करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट व्हायला
व्हायला पाहिजे हा विषय असेल, किंवा ESICच्या धर्तीवरती एखादं कामगार हॉस्पिटल यायला पाहिजे हे विषय असतील, पार्किंगसाठी सिडकोने प्लॉट द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्हाला मटन चिकन मार्केट बंदिस्त असावं, उघड्यावर असू नये यासाठी प्लॉट द्यायला पाहिजे, किंवा इंडोर आउटडोर स्टेडियम चांगले व्हावे, सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर एखादी चांगली लायब्ररी व्हावी, अशा पद्धतीने मागणी असेल. या मागण्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सिडकोच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातला नैनाच्या भागातला कचरा उचलण्याची व्यवस्था नाहीये, उचलण्याची व्यवस्था लागावी आणि त्यासाठी सिडकोने इनिशिएटिव्ह घ्यावा, ही सुद्धा मागणी आपण केली आहे. पोलिसांसाठी हक्काची घरं असावी, तालुका पोलीस स्टेशनच्या समोर मोकळ्या भूखंडावरती घरं तयार व्हावी यासाठी जी मागणी असेल, किंवा अप्पर तहसीलदारच्या माध्यमातून कार्यभाग चांगला व्हावा, कार्य सुरळीत व्हावे यासाठी त्यांना एक्स्ट्राची काही पदं पाहिजेत, अधिक काम पाहिजे त्यासाठीचा विषय असेल, किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी जी पनवेलला होते त्याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठीचा पाठपुरावा असेल, हा विषय सुद्धा आपण मांडलेला आहे. आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये तात्काळ लोकांना कॉम्पन्सेशन मिळणं सुरू व्हावं हा विषय असेल, किंवा पनवेलकरांसाठी हक्काचं हॉस्पिटल आणि त्याला मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी व्हावं ही मागणी असेल. अशा विविध विषयांवरती आपण पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला आहे.